चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात विनाश झाल्याचं आपण पाहिलंय. अशी अनेक अजूनही क्षेत्र आहेत ज्याच्यावरती या कोरोनाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. पण याच पुढे जाऊन चीनमध्ये आता आणखी एका नवीन व्हायरसनं एंट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तसे व्हिज्युअल्स, तशी दृश्य आपल्या समोर येत आहेत. या व्हायरसचं नाव आहे HMPV. HMPV म्हणजे काय तर ह्युमन मेटाप्ल्युमिनो व्हायरस. HMPV व्हायरसमध्ये सामान्यतः सर्दीची लक्षणं दिसतात. या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींवर होतोय. यामुळे या व्यक्ती गंभीर आजारी पडताना पाहायला मिळत आहेत. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या नागरिकांना खोकला, ताप, नाक कोंदणं हे त्रास सहन करावे लागतात. या आजारामुळे रुग्ण न्यूमोनिया आणि ब्रोंकायटिस यासारख्या गंभीर आजारांनी पीडित होऊ शकतात. आता जाणून घेऊयात याचा धोका नेमका कुणाला आहे. HMPV मध्ये वृद्ध व्यक्ती तसंच लहान मुलांना श्वसनासंबंधीचे आजार होऊ शकतात. दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, त्याचबरोबर फुफ्फुसाच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींना HMPVचा अधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. पण या आजारानं एकदा संक्रमित झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. सोबतच किमिओथेरपीचे पेशंट्स आणि अंग प्रत्यारोपण केलेल्या नागरिकांना या आजाराचा धोका आहे. या आजारापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि नेमकं WHO याबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. दरम्यान हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.